थिरम नंबर 1 स्टार्ट करतो आपण इथं आत्ता. रीड करून घेऊ एक वेळेस. टू नॉन झिरो वेक्टर्स ए बार अँड बी बार are collinear if and only if there exists a scalar m and n. At least one of them is non-zero, such that ma bar plus nb bar is equal to 0. पहा ते काय म्हणतात की हे दोन वेक्टर ए बार आणि बी बार कोलिनियर आहे म्हणे इफ अँड ओनली इफ त्यांना आपण हे असं लिहू शकत असं. जर का या दोन वेक्टरला आपण असं लिहित असेल याचा अर्थ आहे की एम ए बारला आपण मायनस एन बी बार लिहितो. म्हणजे ए बारला आपण मायनस ऑफ एन डिवाइड बाय एम इंटू बी बार लिहितो. बरोबर ना. हा तर एक कॉन्स्टंट आहे, एक डिफरंट कॉन्स्टंट असेल हा. बरं, वरतीही कॉन्स्टंट आहे आणि ॲक्च्युली खालतीही कॉन्स्टंट आहे. सो ओव्हरऑल डिव्हिजन पण कॉन्स्टंट असणार आहे. सो ए बार इज ॲक्च्युली स्केलर मल्टिपल ऑफ बी बार. समजता हा पॉईंट. ए बार इज स्केलर मल्टिपल ऑफ बी बार. करेक्ट. सो एखादा वेक्टर जर का दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल असेल तर बोथ वेक्टर्स आर पॅरलल और कोलिनियर वेक्टर्स. कारण की ए बार हा बी बारच्याच डायरेक्शनमध्ये आहे, पण बी बारच्या साईजच्या फक्त के टाइम्स आहे असा याचा अर्थ होतो. बरोबर. ठीक आहे, आता बुकमध्ये कसं दिलं पाहूया आपण. पाहते काय होतात. सपोज ए बार अँड बी बार आर कोलिनियर, देर एक्झिस्ट अ स्केलर इफ टू नॉन झिरो वेक्टर्स आर कोलिनियर. ते ना थोडंसं उलटं बोलतात. लाईक ते म्हणतात की कोलिनियर आहे. आपण आत्ता काय डिस्कस केलं माहिती आहे का, की असं असेल तर ए बार बी बार कोलिनियर, पण ते म्हणतात की कोलिनियर आहे तर असं लिहू शकतो म्हणून. बरोबर ना. पहा, एक्झॅक्टली रिव्हर्स प्रोसेसमध्ये जायचं. आपल्याला माहिती दोन वेक्टर जर का कोलिनियर असतील देन वन वेक्टर कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज स्केलर मल्टिपल ऑफ अदर. आता मग तो जो स्केलर मल्टिपल आहे ना, त्या स्केलर मल्टिपलला आपण मायनस एम बाय एन लिहू शकतो ना. कॉन्स्टंटच आहे तो. मग त्या कॉन्स्टंटला एक कॉन्स्टंट डिवाइड बाय दुसरा कॉन्स्टंट आरामात लिहू शकतो आपण. एन बाय एम करायला लागेल, सॉरी एन बाय एम करू. हा एम इथे गेला तर एम ए बार मायनस एन बी बार इकडे आला तर प्लस एन बी बार इज इक्वल टू 0. सिम्पल. म्हणजे या कॉन्स्टंटला फक्त असं लिहायचं होतं. पहा त्यांनी काय केलं. सपोज ए बार बी बार आर कोलिनियर, म्हणजे ए बार कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज सम स्केलर मल्टिपल इंटू बी बार लिहू शकतो. मग काय बनणार. पहा तो टी बी बार इकडे जाऊन मायनस झाला. सो ए बार मायनस टी बी बार इज इक्वल टू 0. ठीक आहे, करेक्ट आहे. दॅट इज एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0 वेअर एम इज इक्वल टू 1 म्हणे. ते म्हणता हे हा जो 1 आहे ना इथे त्याला एम टाकला म्हणा आणि एनला मायनस टी टाकला म्हणा. यापेक्षा तर मी आत्ता जे सांगितलं ते थोडंसं बेटर होतं, बट खैर बुकमध्ये दिलं असं. क्लिअर हा पॉईंट. Yes. कॉन्व्हर्सली मीन्स लाईक ते म्हणतात की एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0 जर का असं असेल तर वेक्टर्स आर कोलिनियर. पण ना एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0 असेल तर एम ए बारला आपण मायनस ऑफ एन बी बार लिहू शकतो. सो एम इकडे जाऊन डिवाइड होतो. सो वन वेक्टर इज स्केलर मल्टिपल ऑफ अदर. बरोबर ना. स्केलर मल्टिपल ऑफ अदर दॅट मीन्स वेक्टर्स आर कोलिनियर. ठीक. पुढे पुढे काय बोलतात पहा. याचा अर्थ सांगतो मी तुम्हाला फक्त. इफ टू वेक्टर्स ए बार अँड बी बार आर कोलिनियर आर नॉट कोलिनियर, सॉरी नॉट कोलिनियर म्हणजे नॉट पॅरलल. म्हणजे समजा एखादा वेक्टर असा असेल दुसरा वेक्टर असा असेल. सो दिस इज लेट अस से फॉर एक्झाम्पल दिस इज ए बार अँड दिस इज बी बार. आता हे जे दोन वेक्टर आहेत ना हे दोन वेक्टर कोलिनियर नाही आहेत. तर मग अशा सिच्युएशनमध्ये एम ए बार प्लस एन बी बार, बरोबर एम ए बार प्लस एन बी बार हे 0 असं होऊच नाही शकत. कसं काय करणार. या वेक्टरला आणि या वेक्टरला घेऊन दोघांचं ॲडिशन 0 कसं करणार. ए बारला कितीही मल्टिप्लाय करा, कितीही मोठा करा, बी बारला कितीही मोठा किंवा कितीही छोटा करा, ओके दोघांचं ॲडिशन 0 नाही होऊ शकत कारण की अलग अलग डायरेक्शनमध्ये आहेत.
एखादा असा असेल वेक्टर, एक वेक्टर असा असेल तर ठीक आहे, दोघे कॅन्सल होऊन 0 होऊ शकतील. पण एक वेक्टर असा आहे, एक वेक्टर असा आहे, याला कितीही मोठा करा किंवा यालाही कितीही मोठा करा किंवा कितीही छोटा करा, दोघांचा वेक्टर ॲडिशन हा 0 होऊ नाही शकत, काही केलं नाही होऊ शकत. हे 0 तेव्हाच होऊ शकतं जेव्हा ए बारला मोठा नका करू, झिरोच करून टाका डायरेक्टली, बी बारलाही झिरोच करून टाका, मग दोघांचं ॲडिशन करा, तर हे होऊ शकतं. मग ते काय म्हणतात, तेच म्हणतात ते की इफ टू वेक्टर्स ए बार अँड बी बार आर नॉट कोलिनियर, कोलिनियर नाही आहेत, ठीक आहे. देन एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0, हे दोघांचं ॲडिशन 0 तेव्हाच होऊ शकतं जेव्हा दोघे पण 0 आहेत. म्हणजे एमला 0 टाकला आणि एनला पण जर का 0 टाकला तर ओव्हरऑल ॲडिशन 0च होईल ना रे. बरोबर ना. पुढे जातो. आता हे बघा, कोरोलरी टू काय बोलतात आहे, इफ टू वेक्टर्स ए बार बी बार आर नॉट कोलिनियर. ओके, कोलिनियर नाही आहेत दोन वेक्टर ए बार बी बार, तर एम इंटू ए बार प्लस एन इंटू बी बार इज इक्वल टू पी इंटू ए बार प्लस क्यू इंटू बी बार, देन एम इज इक्वल टू पी अँड एन इज इक्वल टू क्यू. याचा अर्थ सांगतो. हे बघा, दोन वेक्टर आहेत, लेट अस से फॉर एक्झाम्पल एक असा आहे, एक मे बी असा आहे, ठीक. तर हा जो फर्स्ट वेक्टर आहे, लेट अस से फॉर एक्झाम्पल त्याला तुम्ही कशाने तरी केलं मल्टिप्लाय, 2 मल्टिप्लाय केलं म्हणजे याचा साईज डबल झाला. म्हणजे समजा याला तुम्ही मे बी 1.5 मल्टिप्लाय केला, मे बी असं झालं समजा, हे जेवढं आहे ना त्याच्या 1.5 टाइम्स एवढं आहे असं ॲज्युम करतो मी. आता हे जे काही बनलेलं आहे यांचा रिझल्ट नंतर बनणार असा, म्हणजे एम ए बार प्लस एन बी बार हा असा बनलेला आहे, ठीक आहे. ओके, त्यानंतर पी ए बार प्लस क्यू बी बार, ठीक आहे. हा ए बार आहे ना, याला कशाने तरी मल्टिप्लाय करा, लेटेस्ट आहे फॉर एक्झाम्पल पीनी, आणि याला बी बारला पण क्यूनी मल्टिप्लाय करा, पण तोच वेक्टर आला पाहिजे. मग तोच वेक्टर येण्यासाठी हा वेक्टर तेवढाच असला पाहिजे जेवढा आधी होता, किंवा हा पण वेक्टर तेवढाच असला पाहिजे जेवढा आधी होता, तरच हे होऊ शकतं असं. म्हणजे एम इट शुड बी इक्वल टू पी अँड एन शुड बी इक्वल टू क्यू, असं असेल तरच हे पॉसिबल आहे. ओके, म्हणजे काय माहिती का की लाईक लेटस से फॉर एक्झाम्पल 2 ए बार प्लस 3 प्लस वाय बी बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस 4 बी बार, असं जर का कोणी म्हणलं तर आपण डायरेक्ट कंपॅरिझन बाय डिफॉल्ट करतच असतो ना. असं एक्स इक्वल टू 2 म्हणतोय आणि वाय इक्वल टू 4 म्हणतो, ते डायरेक्ट कंपॅरिझन करण्यामागचं छोटासा थिअरम हा आहे. ठीक आहे, पुढे जातो. कोप्लेनार वेक्टर्स. कोप्लेनार वेक्टर म्हणजे पॅरलल प्लेनमधले वेक्टर्स. एक वेक्टर एकाच प्लेनमध्ये असले पाहिजे असं गरजेचं नाही आहे. हे पहा, हे ए बार आणि हे बी बार कोप्लेनर आहेत, ए बार आणि बी बार. पण ए बार आणि सी बार पण कोप्लेनर आहे. तुम्ही म्हणाल अलग अलग प्लेनमध्ये, नाही, वेक्टरच्या केसमध्ये वेक्टरला आपण ट्रान्सलेट करू शकतो ना, याला असं एक्झॅक्टली असं खाली ओढून इथे ट्रान्सलेट करू शकतो ना आपण त्याच प्लेनमध्ये. डी बारला पण ट्रान्सलेट करून इथे टाकू शकतो ना आपण खालच्या प्लेनमध्ये. वेक्टरला मूव्ह करतो आपण, बरोबर ना. सर बोलो ना. हां, हो, थांबा, करतो आरामात, दुपारी करतो लेक्चरमध्ये. हो, क्लिअर हा पॉईंट. कोप्लेनर वेक्टर म्हणजे पॅरलल प्लेनमधलं वेक्टर किंवा एकाच प्लेनमधलं वेक्टर. चलो, थेरम नंबर 2.
थेरम नंबर 2 मध्ये काय बोललं जातं आहे, दॅट ए बार अँड बी बार बी नॉन कोलिनियर वेक्टर्स. काय थे नॉन कोलिनियर वेक्टर्स. नॉन कोलिनियर म्हणजे लाईक पॅरलल तर नाही येत. म्हणलं ओके. A vector r bar is coplanar with a bar and b bar if and only if there exists a unique t1 t2 such that r bar is equal to t1 a bar plus t2 b bar. जरा हे स्टेटमेंट बघा बरं थोडंसं ना, पाहून घ्या तुम्ही, थिंक करा ह्याच्यावरती. ठीक आहे. मी तुम्हाला याचा मिनिंग सांगतो आणि थोडंसं पटवून देतो, नाही का. बुकच्या वर्ड्समध्येही पटवून देतो आणि नॉर्मलही पटवून देतो. ठीक आहे. पण आधी तुम्ही तो वाचा आणि थोडंसं मिनिंग काहीतरी लावून घ्या. तुम्हाला जितकं समजतं त्याप्रमाणे तुम्ही त्याचा मिनिंग समजून घ्या. त्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे. तर आपल्याकडे ना, इफ ए बार अँड बी बार आर नॉन कोलिनियर वेक्टर्स. समजा ए बार असा असेल, लेट अस से फॉर एक्झाम्पल बी बार असा असेल, आर नॉन कोलिनियर वेक्टर्स, देन वेक्टर आर बार इज कोप्लेनर विथ ए बार बी बार. वेक्टर आर बार ना ए बार आणि बी बारच्या प्लेनमध्ये म्हणे काय. लेट अस से फॉर एक्झाम्पल दिस ए बार, दिस इज बी बार. वेक्टर आर बार हा या दोघांच्याच प्लेनमध्ये कुठेतरी असा असा असा, या दोघांचा प्लेन म्हणजे हा बोर्ड. सो वेक्टर आर बार इज coplanar with a bar and b bar if and only if there exists a unit t1 t2 such that t1 into a bar plus t2 into b bar is equal to r bar. मला तुम्ही सांगा की r bar मी कसा ड्रॉ करू. तुम्हाला जसं हवा आहे ना, लाईक तसं तुम्ही ड्रॉ करा बिंदास्त. r bar कसंही ड्रॉ करा, तुमची मर्जी. असं ड्रॉ करू, बरोबर. आता मी काय करतो बघा, एक छोटंसं कन्स्ट्रक्शन करतो. हा जो वेक्टर आहे, या वेक्टरला असं पॅरलल, असं पॅरलल, असं पॅरलल, पॅरलल, असं पॅरलल, असं पॅरलल एक वेक्टर ड्रॉ करतो. ओके, डाऊट. परत हा पण जो वेक्टर आहे, या वेक्टरला असं पॅरलल, 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 पॅरलल असा एक वेक्टर ड्रॉ करतो. ठीक. आणि मी तुम्हाला हे पटवून देतो की हा जर का ए बार असेल तर ए बारलाच पॅरलल आहे ना हा. मग याला मी हे बार रिव्हर्स केलं काय, याला मी t1 इंटू ए बार लिहीन ना. t1ची व्हॅल्यू समजा निगेटिव्ह असेल, निगेटिव्ह म्हणजे डायरेक्शन रिव्हर्स झाला, बट साईज ठीक आहे ना, साईज कमी जास्त होऊ शकतं. त्याला मी t1 इंटू ए बार लिहू शकतो की ना. हा जर का बी बार असेल तर एक्झॅक्टली बी बारला पॅरलल इथं आहे ना. त्याला काय लिहू शकतो आपण, t2 इंटू बी बार. त्याला लिहू शकतो आपण t2 इंटू बी बार. सो t1 इंटू ए बार प्लस t2 इंटू बी बार, याला आपण लाईक तो जो थर्ड वेक्टर आहे आर बार, तर आर बारला आपण t1 इंटू ए बार प्लस t2 इंटू बी बार 100% लिहू शकतो. म्हणजे दोन वेक्टरचा यूज करून त्यांच्या प्लेनमधला कोणता जरी वेक्टर असेल तरी तो वेक्टर आपण बनवू शकतो, असा याचा अर्थ आहे. पहा तुम्हाला हे समजलं का. म्हणजे दोन कोप्लेनर वेक्टरच्या स्केलर मल्टिपलचं ॲडिशन केल्यानंतर तिसरा वेक्टर जो येतो तो त्यांच्याच प्लेनमध्ये असतो. ठीक आहे ना. असा तो बेसिकली थेरम होता इथं. आत्ता मी जे सांगितलं तेच आहे. पायानंतर पुढे सपोज वेक्टर आर बार इज इक्वल t1 ए बार प्लस t2 बी बार, आणि त्याच वेक्टरला जर का s1 ए बार प्लस s2 बी बार असं जर का लिहित असाल, एकच वेक्टर. पहा एका वेक्टरला, सॉरी,
एका वेक्टरला तुम्ही ए आणि बीच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये लिहिलं T1 T2, त्याला लिनियर कॉम्बिनेशन ऑफ टू वेक्टर्स बोललं जातं बरं. सेम त्याच वेक्टरला ए आणि बीच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये लिहित असाल याचा अर्थ T1 आणि S1 सेम, T2 आणि S2 सेम. याचा मी तुम्हाला अर्थ सांगतो. थोडंसं बुक सारखं सांगतो म्हणजे फॅमिलियर जाईल समजायला. पहा काय, एक वेक्टर आहे आर बार. हे पहा ए बार लेटेस्ट से फॉर एक्झाम्पल असेल ए बार असा कुठेतरी, ओके. बी बार पण असेल असा या डायरेक्शनमध्ये, ओके. आणि आर बार पण मे बी काहीतरी असेल असं. काय करायचं माहिती आहे का, ए बार, बी बार आणि आर बार या तिघांचे बेसिकली वर्टायसेस असे एकमेकांवरती इथे असे ठेवायचे, बरोबर. हे पहा, हा अख्खा ए बार आहे समजा, हा बी बार आहे समजा, आणि हा आहे आर बार मधातला, नाही का. हे आर बार, ए बार, बी बार हे ठेवू शकतो ना आपण. तीन वेक्टर्सला एकाच पॉईंटवरती का नाही ठेवू शकत. हे आपण एकदम आरामात ठेवू शकतो एका पॉईंटवरती. समजा आर बारचा मॅग्निट्यूड तर फिक्स आहे ना. हे पहा ना, हे आर बार जे आहे ना, हे आर बार याची साईज ऍक्च्युअली फिक्स आहे. आर बारची साईज फिक्स आहे, फिक्स, बरोबर. आता या दोन वेक्टरचा रिझल्टंट एवढाच येण्यासाठी तुम्हाला ए बारला काय करायला लागेल, कशाने तरी मल्टिप्लाय करायला लागेल की नाही. तुम्ही ए बारला T1 नी मल्टिप्लाय करा सो एवढाच वेक्टर येईल. बी बारला T2 नी मल्टिप्लाय करा सो हवा तेवढाच वेक्टर येईल, ओके. आणि याला इकडे असं शिफ्ट कराल इकडे, तर मग रिझल्टंट आर बार एवढा येईल. आता सेम ए बार आणि बी बारचाच यूज करायचा असेल समजा तुम्हाला, ओके. आणि तुमची डिमांड अशी असेल की ए बारला आणखीन कोणत्या वेगळ्या नंबरनी मल्टिप्लाय केलं आणि बी बारला पण कोणत्या तरी वेगळ्या नंबरनी मल्टिप्लाय केला तर परत सेम वेक्टर येईल का, तर हे होणार नाही. असं कसं होणार आता, तुम्ही थिंक करा ना. ए बारला जर का समजा T1 पेक्षा जास्त नंबरनी मल्टिप्लाय कराल तर एवढा येईल. बी बारला समजा T2 पेक्षा जास्त नाही कराल तर मे बी थोडंसं जास्त येईल. सो मोठावाला वेक्टर येईल ना, एकदम मोठावाला येईल किंवा कमीवाला येईल. समजा बी बारला लाईक T2 नीच मल्टिप्लाय केलं समजा, तर रिझल्टंट तर असा येईल, बट असं रिझल्टंट तर मग या केसमध्ये असा येईल, बट असं तर पाहिजेच नाही ना रिझल्टंट. आपल्याला हाच पाहिजे रिझल्टंट. सो रिझल्टंट तोच येण्यासाठी एक स्पेसिफिक नंबर असणार की ए बारला त्या नंबरनी मल्टिप्लाय करायला लागेल आणि बी बारलाही त्याच नंबरनी मल्टिप्लाय करायला लागेल, तर मग जाऊन तोच वेक्टर येतो परत. अदरवाईज नाही येत. आय होप तुम्हाला समजलं आहे. त्यांनी काय बोललं पहा, आर बार इज इक्वल टू T1 ए बार प्लस T2 बी बार. ठीक आहे. ऑल्सो आर बार इज इक्वल टू S1 ए बार प्लस S2 बी बार, म्हणजे असेल म्हणे एक वेगळा नंबर, ठीक आहे. पाहता येईल. दोघांना मायनस केलं समजा, सो आर बार मायनस आर बार इज 0, T1 मायनस S1 ए बार आणि T2 मायनस S2 बी बार. आता मला सांगा, या दोन वेक्टरचा ॲडिशन हा 0 केव्हा येऊ शकतो, जेव्हा दोघे 0 आहेत. म्हणणार कसं काय, अब हे ए बार बी बार तर नॉन कोलिनियर वेक्टर आहेत ना, मग त्यांचं ॲडिशन, त्यांचा एक स्केलर मल्टिपल इंटू ए बार, स्केलर मल्टिपल इंटू बी बार
ॲडिशन 0 यायचं असेल तर दोघांनाही 0 असायला लागतं. कारण की हा वेक्टर प्लस हा वेक्टर काही करा तुम्हाला रिझल्टंट काही ना काही भेटणार आहे. हे पहा, दोन कोलिनियर वेक्टरचं ॲडिशन 0 होऊ शकतो जर का एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल तर, बरोबर ना. पण अशा केसमध्ये नाही ना. नॉन कोलिनियर वेक्टरचं ॲडिशन 0 व्हायचं असेल तर दोघांनाही 0च असायला लागतं. दॅट मीन्स हे 0 आणि हे पण 0. याचा अर्थ T1 आणि S1 सेम, T2 आणि S2 सेम, T1 अँड S1 सेम अँड T2 अँड S2 सेम. ठीक आहे. लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स याचा अर्थ काय पहा. एखादा वेक्टर आहे आर बार, त्याला आपण T1 A बार प्लस T2 B बार प्लस T3 C बार, ओके, प्लस T4 D बार असं लिहिणे म्हणजे लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स. ए बार हा एक वेक्टर आहे, बी बार, सी बार, डी बार, त्यांच्या स्केलर मल्टिपल, त्यांना कोणत्या तरी स्केलरनी मल्टिप्लाय करून त्यांचं ॲडिशन करून हा वेक्टर आणतोय आपण. त्याला बोललं जातं लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स. ओके. पुढे पुढचं थेरम पहा. 3 वेक्टर्स A बार, B बार, C बार आर कोप्लेनर. पहा काय बोलतो. 3 वेक्टर्स A बार, B बार, C बार आर कोप्लेनर if and only if there exists a non-zero linear combination of x a y b z c which is equal to 0. हे पहा, तेच स्टेटमेंट परत परत वेगळ्या फॉर्मॅटमध्ये दाखवतात. ते सांगतोय पहा परत. ए बार, बी बार, सी बार हे कोप्लेनर आहेत असं ते म्हणतात. इफ अँड ओनली इफ देर एक्झिस्ट नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार, बी बार, एक्स ए बार, एक्स वाय बी बार, झेड सी बार. हे पहा ना, एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार हे जर का 0 असेल ना, तर आपण एक्स ए बार प्लस वाय बी बारला मायनस झेड सी बार लिहू शकतो की नाही. मग हवं तर हे मायनस झेड इकडे येऊन डिवाइड करा, म्हणजे मायनस एक्स बाय झेड ए बार प्लस मायनस वाय बाय झेड बी बार इज टू सी बार लिहू शकतो की नाही. याला T1 म्हणा, T1 इंटू ए बार प्लस T2 इंटू बी बार इज टू सी बार. मग सांगा ना तुम्ही की ए बार आणि बी बार यांच्याच प्लेनमध्ये असतो ना सी बार पण. हा थिअरम तर याच्यावरतीच केला बहुतेक आपण. पहा, क्लिअर आहे सरांना? Yes. ते असं म्हणतात की एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार हे 0 आहे. 3 वेक्टरचं ॲडिशन 0, याचा अर्थ हे 3 वेक्टर कोप्लेनर असतात, असंही याचा अर्थ तुम्ही लावून घेऊ शकता. 3 वेक्टरचं ॲडिशन जर का 0 असेल, ओके, देन दिस वेक्टर्स आर कोप्लेनर. हे पण तितकंच करा, कारण की वेक्टर्स ॲडिशन 0 होण्यासाठी ट्रायंगल बनवायला लागतं. एक वेगळ्या वेने एक्सप्लेन करतो. हे पहा, हा वेक्टर प्लस हा वेक्टर प्लस हा वेक्टर. पॉलिगॉन लॉ काय सांगतो आपल्याला की या 3 वेक्टरचा रिझल्टंट असा असतो की नाही. 3 वेक्टरच जर का असे असतील, समजा असे असतील,
बरोबर. सो फर्स्ट वेक्टर, सेकंड वेक्टर, थर्ड वेक्टर, रिझल्टंट वेक्टर असा असेल की नाही? ठीक आहे. मग तिसरा वेक्टर असाच असेल डायरेक्ट. तर मग अशा केसमध्ये रिझल्टंट वेक्टर इथून इथेच ना, 0. सो ट्रायंगल बनवला तर समजून घ्या की 3 वेक्टर्स ॲडिशन 0. ट्रायंगल बनतो याचा अर्थ प्लेन आहे. प्लेन ट्रायंगल हा प्लेनार ऑब्जेक्ट आहे. सो दिस 3 वेक्टर्स 1 2 3 आर कोप्लेनार. असाही याचा अर्थ तुम्ही लावून घेऊ शकता. आय होप हे क्लिअर आहे तुम्हाला. पहा इथे बुकमध्ये कसं बोलतात ते पण लाईक थोडंसं पाहून घेऊ व्यवस्थित. सपोज दॅट एनी 2 वेक्टर्स आर कोलिनियर. म्हणजे ते म्हणतात हे 3 वेक्टर जे आहेत ना त्यातले कोणते तरी 2 कोलिनियर असतील म्हणा. से ए बार अँड बी बार आर कोलिनियर. ओके, देर एक्झिस्ट एक्स अँड वाय ॲटलिस्ट वन ऑफ विच इज नॉन झिरो सच दॅट. बरोबर. 2 वेक्टर कोप्लेनर असतील ना, हे बघा हे 2 वेक्टर कोप्लेनर असतील ए बार आणि बी बार, तर हे 0 होऊ शकतं ना. बरोबर. इफ ए काय काय केसेस होऊ शकतात हे पहा. ते 3 वेक्टर कोप्लेनर आहेत असं म्हणतात. 1 2 3 कोप्लेनर म्हणजे एका प्लेनमध्ये. आता एका प्लेनमध्ये 3 वेक्टर एका प्लेनमध्ये आहेत म्हणजे समजा पहिले 2 वेक्टर असे असतील आणि दुसरा वेक्टर असा असेल, काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे केस नंबर 1 अशी डिस्कस करतात ते की ए बार अँड बी बार आर कोलिनियर. म्हणजे ते दोघे पॅरलल आहेत. हे पहा ए बार आणि बी बार हे कोलिनियर असतील. तर असं एक कॉम्बिनेशन मिळेलच ना एक्स आणि वायचा, की एक्स ए प्लस वाय बी 0 असतो. हे पहिलाच थेरम आहे बहुतेक. आणि झेडचा व्हॅल्यू 0 जर का टाकलात तर हे ओव्हरऑल 0 होणारच ना. बरोबर ना. थेरम असा होता की 3 वेक्टर जर का कोप्लेनर असतील तर हे असं होत असतं म्हणे. 3 वेक्टर कोप्लेनर असण्याचे वेज दाखवतोय की 2 कोलिनियर आणि एक वेगळा असेल. सो 2 कोलिनियर असेल तर हे दोघे तर 0 होऊच शकतो एका पर्टिक्युलर एक्स आणि वायच्या कॉम्बिनेशनसाठी. आणि झेडचा व्हॅल्यू 0 घ्यायचं सरळ सरळ. सो हा पण 0, हा पण 0, ओव्हरऑल 0 होऊ शकतो 0. केस नंबर 2, नो 2 वेक्टर्स आर कोलिनियर. म्हणजे कोणीच कोलिनियर नाही आहेत. 1 2 3 या तिघांमध्ये कोणीच कोलिनियर नाही. बरोबर. दॅट मीन्स सी बार इज कोप्लेनर विथ ए बार बी बार. म्हणजे सी बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार. मग कोणताही वेक्टर जो ए बार आणि बी बारच्या प्लेनमध्ये आहे त्यांना ए बार आणि बी बारचा यूज करून असं लिहू शकतो आपण, सी बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार. ते नाही का दाखवलं होतं मी तुम्हाला की ए बार इथे आहे, बी बार इथे आहे, सी बार असा आहे. मग तिघांना एका वर्टेक्सवरती आणा. ए बार असा असेल तर लेट दिस बी एक्स ए बार, बी बार असा असेल तर लेट दॅट बी वाय बी बार. ओके, म्हणजे तो समजा सी बार बनत असेल. सो सी बार इज एक्स ए बार प्लस वाय बी बार. जर का ए बार बी बार सी बार कोप्लेनर असतील तर सी बारला आपण असं लिहू शकतो. सो एक्स ए बार प्लस वाय बी बार, एक्स ए बार प्लस वाय बी बार, आणि हा सी बार तिकडे जाऊन मायनस सी बार इज इक्वल टू 0 होतो. ठीक आहे. ठीक आहे ना, लिनियर कॉम्बिनेशन बनलं ना एक्सचा वायचा आणि -1चा. सो 0 होणारच आहे. सो म्हणून याला एक्स वाय आणि याला झेड कन्सिडर केलं करतात ते. म्हणजे मिनिंग सेमच आहे बरं. परत खूप काही वेगळा नाही आहे. आधी जो थेरम शिकला तोच आहे. एवढं करून घेऊया आला पाठ. इफ वेक्टर्स ए बार बी बार सी बार आर नॉट कोप्लेनर, कोप्लेनर नाही येत एका प्लेनमध्ये नाही येत. इफ वेक्टर्स ए बार बी बार सी बार आर नॉट कोप्लेनर अँड एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार हे 0 असेल तर याचा अर्थ ए एक्स वाय झेड हे तिघे 0 असायला हवे. बरोबर आहे ना. कोप्लेनर नाही आहेत म्हणजे एक्स ए बार प्लस वाय बी बार
इज टू मायनस झेड सी बार, बरोबर ना. सी बारला काय लिहू शकतो आपण, हा मायनस झेड तिकडे जाऊन डिवाइड झाला समजा, म्हणजे T1 ए बार प्लस T2 बी बार इज टू सी बार असं लिहू शकतो आपण. आता हे नॉन कोप्लेनर होऊ शकतं का? दोन वेक्टरचं ॲडिशन केलात तर ट्रायंगल नुसार थर्ड साईड ऑफ ट्रायंगल येतो. हा थर्ड साईड ऑफ ट्रायंगल आहे, म्हणजे त्यांच्याच प्लेनमध्ये. सो कंपल्सरी हे कोप्लेनरच असणार आहेत असे तीन वेक्टर. एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार. ओके, हे जर का झिरो होत असेल तर कंपल्सरी यांनी ट्रायंगलच बनवला पाहिजे, मगच रिझल्टंट झिरो होऊ शकतो. म्हणजे कोप्लेनरच असले पाहिजे कंपल्सरी. पण ते म्हणतात की नॉन कोप्लेनर आहेत म्हणे. नॉन कोप्लेनर तरी असं होऊ नाही शकत, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0, वायची व्हॅल्यू 0, झेडची व्हॅल्यू 0 अशी झाली तर हे होऊ शकतं. ठीक आहे. आणि इथे काय बोलतात की ए बार बी बार आणि एक्स ए बार प्लस वाय बी बार आर कोप्लेनर फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय. बरोबर ना. ए बार बी बार आणि त्याच्यानंतर एक्स ए बार प्लस वाय बी बार, म्हणजे ए बार आणि बी बारचं रिझल्टंट काढलाय समजा. एकाच प्लेनमध्ये असणार नाही कंपल्सरी. लेटस से फॉर एक्झाम्पल ए बार असा आहे, बी बार असा आहे, तर एक्स ए बार म्हणजे लेंथनी जास्त असेल मे बी, वाय बी बार म्हणजे मे बी लेंथनी जास्त असेल, पण यांचा रिझल्टंट पण यांच्याच प्लेनमध्ये असतो ना या दोघांच्या. सो ए बार बी बार आणि एक्स ए बार प्लस वाय बी बार आर कोप्लेनर वेक्टर्स. याच्यामध्ये काही डाऊट नाही आहे. ठीक आहे. मी तुमचं आज संध्याकाळी एक लेक्चर घेतो. ठीक आहे, अराउंड 8 वाजता, 8:30 वाजताच्या आसपास. तर हा जो वेक्टर इन 2D अँड 3D आहे ना, हा आपण इव्हिनिंगच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. आणि रेकॉर्डिंग मी ना आज लेट नाईट देईल तुम्हाला, सर्व रेकॉर्डिंग्स, मॅट्रायसेस, वेक्टर्स. ओके, तर त्याची एक आधीची आपली प्लेलिस्ट आहे ना त्याच्यामध्येच व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवीन.